समाधीत अवस्थेत संत अतिशय थोडा, म्हणजे आपण जेवढा आखूड घेतो तो कमी श्वास असतो, भगवंताचं भरपूर असतं का. आणि हा श्वास भगवंत अतिशय थोडा, त्याला एजते एजन फुरफुर असं एवढंच. आणि तन्न एजते, कधी एजन बंद होतं, श्वास देखील बंद, थोडासा कधीतरी घेतल्या जायचा, पुन्हा बंद, एजते तन्न एजते, एवढी स्थितीत होता. त्याला बहु व्हावं वाटलं, पण जाण असते बरं, समाधीमध्ये बेशुद्धी नसते. दारू आणि समाधी, दारू पिल्यानंतर मला म्हणते तुम्ही पिले का, मी नाही पिलो, ऐकले. दारू पिल्यानंतर जी स्थिती असते ती समाधीत असते, खूप दारू पिल्यानंतर बरं का, असं म्हणतात, ती समाधीत असते. बरं समाधीत असते तर काय होतं, पण तिथे होश असतो समाधीमध्ये, याच्यामध्ये होश नसतो, एवढाच फरक आहे. बेहोशी असतो, हा बेहोश असतो, हा होशमध्ये असतो समाधीस्थ माणूस. त्याला आतून भान असतं, आतून ज्ञान असतं. समाधी म्हणजे बेशुद्धी नाही, ज्ञान आहे, भान आहे, जाण आहे, द्रष्टेपण आहे, विवेक आहे, जागा आहे तो आतून. अशी स्थिती प्रभूची होती, स्टॅबिलिटी होती, पूर्ण स्थिरता. आणि त्या ज्ञान शक्तीला, त्याच्या भगवंताच्या वाटलं आपण बहु व्हावं. जसं आपल्याला वाटतं 24 वर्षाचे 25 वर्षाचे झालो की बहु व्हावं, असं जे वाटतं, कधी करणार हो लग्न अमुचे, अशा कविता सुरू होतात. आता बहु व्हावं वाटलं, बस इच्छा उत्पन्न झाली, संकल्प नाही, इच्छा बहु व्हावं, कामना. प्रभूला इच्छा उत्पन्न झाल्याबरोबर एक प्रचंड स्फोट झाला. त्या स्फोटातनं 3 गोष्टी अवतीर्ण झाल्या. नंबर 1 प्रकाश, अंधार गेला, प्रचंड स्फोट. नंबर 2 प्रकाशाबरोबर काय होत असतं, ध्वनी, ध्वनी उत्पन्न होतो, ज्याला सायन्सनी अल्ट्रासाउंड वेव्ज म्हटल्या. ध्वनी, प्रकाशाबरोबर ध्वनी उत्पन्न झाला. आणि इतका विस्तार झाला त्याचा. आणि ध्वनी, ध्वनी म्हणजे आवाज, आणि त्या आवाजाचं गुंजन सुरू झालं, तो म्हणजे ओंकारनाद. आवाज प्रगटल्याबरोबर जो ध्वनी आणि नाद उत्पन्न झाला, ओम, बस हा साऊंड. आणि मग पहिलं माऊलीनी शब्द ओम नमो जियाद्य. म्हणून ज्या परमात्म शक्तीने आपलं स्वतःचं नाव डिक्लेअर केलं पहिल्यांदा, ओम, म्हणून सगळ्या धर्मानी, सगळ्या पंथांनी ओंकाराला महत्व दिलंय. कारण मूळ आद्य शक्तीचं पहिलं प्रकटीकरण स्वतःच्या मुखातून झालेलं म्हणजे ओम, ओंकारनाद. म्हणून अल्लाह शब्द मुसलमानांचा असा जो उलटा आहे त्याच्यातही ओम आहे. प्रत्येक माणूस हा ओंकारमय आहे. आपण ओंकारमय. कसं, आता पहा, उभा राहा, पायाकडून पहा, असं पहा, कसंही करा. हे मुंडकं असं जर हात धरले, असं पहा, ओंकार येतो का नाही खाली,
आणि ही अर्धमात्रा. पायाकडून पहा, असं करा, हे धड अर्धमात्रा. कुत्र पहा, मांजर पहा, माणूस पहा, भूत पहा, चराचर पहा, ओंकारमय शरीर आहे. आणि म्हणून असं म्हटलंय की ज्यावेळेस सायन्सला शोध लागेल, याला 3.5 मात्रा म्हणतात. सगळं विश्व 3.5 मात्रेमध्ये. ओंकार म्हणजे 3.5 मात्रा. आणि ह्या 3.5 मात्रेत पूर्ण विश्व आहे. पण किती मोठा आहे त्याचा अंत नाही. 3.5 मात्रा. पण प्रत्येक चराचर ओंकारमय. पण पहिला साऊंड जो ईश्वरांचा निर्माण झाला, त्याचा घोष निर्माण झाला, ओम. त्या ओंकाराला पहिलं नमन. ओंकार टू आद्यशक्ती. बस त्याच भागाला नमन आहे बरं का. ओम नमो जी आद्या. आद्या म्हणजे ती आद्यशक्ती जी तमाच्या पोटात समाधीस्थ अवस्थेमध्ये होती आणि जिची इच्छा निर्माण झाल्याबरोबर स्फोट झाला. त्या स्फोटातनं गतिवंत झाला. अल्ट्रासाऊंड वेव्स त्याच्यातनं निघाल्याबरोबर प्रकाश आणि ध्वनींच्या लाटा सुरू झाल्या. प्रकाश चेतनेचा भाग, ध्वनी लाटा सूक्ष्म भाग. लक्षात घ्या. ध्वनी लाटा निर्माण झाल्या. म्हणजे सूक्ष्म आणि चेतन एका वेळेस प्रगटलं. पण अल्ट्रासाऊंड वेव्स ज्यांनी नाद गुंजन केलं, त्या ओंकाराला पासून ते आद्यशक्ती, मूळ शक्ती, प्रकाश, त्याला वंदन केले. कारण ज्या विश्व ब्रह्मांडाची भीती आहे, एक पृथ्वीचा गोळा नष्ट झाला तर विश्व ब्रह्मांडाला धक्का लागणार. आणि साध्या स्वामींचं काम नाही, ज्यांनी निर्माण केलंय, पण तो समाधीस्थ अवस्थेमध्ये असतो. आणि म्हणून एका बालकाने एका ब्रह्मांडाच्या विश्वविधात्याच्या आज्ञेवर्ण पसायदान मागून पूर्ण करून घेतलं. आणि म्हणून पहिल्यांदा साकडं घातलंय ओंकारापासून, ज्यांच्यापासून ओंकार निर्माण झाला मूळ. आता ओंकारातनं काय निर्माण झालं नंतर? ओंकार प्रगटल्यानंतर ती मूळ शक्ती पहिल्यांदा रुक्म रंगात प्रगटली. परमात्म्याचा रंग हा पांढरा होता. नंतर तो रुक्म रंगात आला. आता बहु व्हायचं ना, रंग प्रगटला तो म्हणजे रुक्म. म्हणून पहा रुक्मिणी म्हटलंय. कुंकवाचा रंग कोणता आहे? आता मॅचिंग रंग वेगळे झाले, ती गोष्ट वेगळी. चपलेच्या मॅचिंगचं देखील असावं लागतं गंध. साडीचाच असायला पाहिजे असं नाही. रुक्म म्हणजे असावा असं नाही. त्या रंगाचं म्हणजे कोणी म्हणेल की मी सगळा भाग हा दकियानुसी ज्याला हिंदीमध्ये म्हणतात असं सांगतोय, पुराण्या जमान्याचं नाही. गंध असला तरी चालतो, नसला तरी चालतो. काही वेळेस संस्कृतीवाचक काही आयडेंटिफिकेशन असावून काही गोष्टी दिल्या, त्याला फार मोठा अध्यात्माचा बेस आहे. किंवा नवरा मरून जातो गंध नसला म्हणजे, तर सगळे मुसलमान धर्मातले मेले असते नवरी, आणि ख्रिश्चन धर्मातले मेले असते. असं काही झालेलं नाही. मग काही बाया 2-2 गंध लावतात. जितकं बेसूर दिसण्यात येईल तितकं दिसतात. एक गंध कमी पडतो म्हणून दुसरा एक लावतात, दाखवतात. आणि काही 3 लावतात. आणि वारकरी संप्रदाय असे 3-3 लावतात. एक गंधाची टिकली चांगलं नाही म्हणजे 1 2 3 1 1 जे 111.
त्याचा काही संबंध नाही. पण मुळात जी कल्पना घेतली, ज्या कोणी रुक्मिणी ही कुंकुवाच्या रंगाची आहे, रुक्मिणी आहे म्हणून पांडुरंगाने रुक्मिणी म्हणजे ह्या दगडांच्या मूर्ती नाहीत. आणि म्हणून इथे जेव्हा नव्हती पंढरी, नाही जेव्हा नव्हती वैकुंठ नगरी तेव्हा होती पंढरी. अर्थ कोणालाच समजले नाही. ही पंढरी सोलापूरच्या जवळची. अरे वैकुंठातला विष्णू देखील ज्यावेळेस नव्हता त्यावेळेस पंढरपूर होतं. म्हटलं म्हणजे काय? ते पंढरपूर, ते पंढरपूर म्हणजे काय? तम आसीत. आणि हा विठोबा समाधिस्थ अवस्थेत होता. त्यानंतर बहुवावं वाटलं, रुक्मिणी प्रगटली, रुक्मरंगाची रुक्मिणी प्रगटली. आणि मग बाया इथे गंध लावतात ती रुक्मिणी म्हणून. रुक्मिणीला कोणी गेलं की एक दुसऱ्याला का लावतात मला माहिती नाही. सदिच्छा, काय सदिच्छा आहे? रोज नवऱ्याला भांडतात तर नवरा जिवंत राहावा अशी इच्छा करता, सगळं नाटक. तुळजा भवानीला तर असं माखून टाकतात त्या कुंकवात की डोळ्यातही कुंकू जातं. जितकं बेडप करता येईल ईश्वराला तेवढं आम्ही करून ठेवतो. कुंकवाचा रंग म्हणून ती रुक्मिणी. म्हणजे जेव्हा नव्हती पंढरी, नाही जेव्हा नव्हती वैकुंठ नगरी तेव्हा होती पंढरी, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. असे वर्णन आहेत. योगे 28 विटेवेरी उभा. युग माहितीत किती आहे? 37 लाख वर्षाचे 4 युग होतात. 37 लाख वर्षाचे 4 युग होतात. 37 गुणिले 18 तो विठोबा उभा आहे. हा का? हे रूपक आहे. यांनी विठोबाला साकडं घातलंय पण तो विठोबा हा नाही. मूळ रुक्मिणी रुक्मरंगाची. त्याच्यात रंग प्रगटला, ती रुक्मरंगाचा होता. अवात श्वसन अशी स्थिती जी होती प्रभूची ती सवात श्वसन झाली. श्वास घ्यायला सुरुवात झाली की अल्ट्रासाऊंड वेव्स प्रगट झाल्या आणि ओंकार असा ध्वनी प्रगटला आणि रुक्मिणी प्रगटली. आता रुक्मिणी मूळ चेतन स्वरूपातली, ती माया नाही आहे. आता रुक्मिणीच्या साह्यानं ह्या प्रभूला बहुभावसं वाटलं म्हणून रुक्मिणी पुन्हा 3 रंगात प्रगटली. रुक्मिणी 3 रंगात प्रगटली. अजा मेका लोहित शुक्ल कृष्णाम असे शब्द आहेत. अजा मेका लोहित शुक्ल कृष्णाम. सत्व रंग, अजून लाल रंग आणि काळा रंग. त्रिगुणी शक्ती झाली. मूळ आदी शक्ती रुक्मिणी. मूळ आधी पांडुरंग पांढऱ्या रंगाचा होता. बहु होण्याकरता रुक्मरंग प्रगटला आणि अल्ट्रासाऊंड वेव्स ओंकार प्रगट झाला. आणि ही रुक्मिणी पुन्हा 3 वर्णाची झाली. काळा, लाल, पांढरा. सत्व, रज, तम. सत्व म्हणजे पांढरा भाग, रज म्हणजे लाल भाग, तम म्हणजे काळा भाग. त्रिवर्णी झाली आणि त्यालाच त्रिगुणी म्हटलेलं आहे. त्रिगुणी, त्रिवर्णी म्हणजे मूळ रुक्मिणी त्रिगुणी झाली, 3 गुणांची झाली. मग बायांनी लावायचं तर आता 3 कुंकू लावायचं. काळा, लाल, पांढरा. मी दक्षिणेकडे पाहिलं, मी पाहतच राहतो. कधी कधी असं ते काही बाया असं पांढरा लावतात आणि त्याच्यावर एक लाल लावतात आणि काळा. हे 3ही पाहिलेत त्यांच्याकडे दक्षिणेकडे. मग लक्षात आलं हे त्रिगुणी आहे बाई.
हे कुठून आलं मी कल्पना पाहत असतो. काहीतरी कुठून काहीतरी आलेलं आहे आणि कोणीतरी काही सांगितलेलं आहे. त्रिगुणी माया, तिला माया म्हटलंय. कारण सत्व भागातनं चैतन्य निर्माण झालं, सूक्ष्म भागातनं सूक्ष्म ब्रह्मांड झालं म्हणजे रज झालं. रज म्हणजे चळवळ सूक्ष्म, आणि तम भागातनं जड ब्रह्मांड झालं, जड आकाराला आलं तम. सत्व रज तम त्रिगुणी त्रिवर्णी झाली. आणि हे जे जडपणा आला तमातून आला, इलेक्ट्रॉन प्रोटॉन सगळे आता गतिवंत किती आहेत मी सांगितलं तुम्हाला, प्रत्येकजण किती फिरतोय. सूर्य निसता एक चक्कर करायला 25 दिवस काही घंटे लागतं मी सांगितलं तुम्हाला, स्वतः भोवती राऊंड घ्यायचा. तर हे सगळे फिरतायत गरगर, सूक्ष्म शक्ती फिरवते. म्हणजे ही रुक्मिणी त्रिगुणी झाल्याबरोबर विश्व ब्रह्मांड फिरायला लागलं, गरगरायला लागलं. याला माया म्हटलंय. ही त्रिगुणी त्रिवर्णी असं म्हटलंय. आणि ही त्रिगुणी झाली, त्याला वंदन नाही केलेलं आहे. त्रिगुणी परमात्म शक्तीला वंदन नाही आहे. असेल वंदन तर ओंकार निर्मित झाला त्याच्या वेळी जी रुक्मिणी होती रुक्मरंगाची, तिला वंदन आहे. आणि मूळ शक्ती जी पांढरी ब्रह्मस्थितीत होती तिला वंदन आहे. म्हणजे रुक्मिणी आणि पांडुरंग पहा. म्हणून माऊली वारकरी आहेत. पण आपले वारकरी तिथपर्यंतच आहेत, माऊली वारकरी विश्वविधात्याचा आहे. वारकरी, मी एका वारकरी संप्रदायात प्रवचन देत असताना वारकरी काय असतो दाखवला. ये मार्गीचा कापडी महेश अजूनी. भगवान ज्ञानेश्वर म्हणतात, अरे अजून भगवान शंभू वारकरी आहेत. ये मार्गीचा कापडी महेश अजूनी, त्याला वारकरी म्हणतात. म्हणून माऊली त्या पांडुरंग आणि रुक्मिणीची जी मूळ शक्ती आद्य शक्ती आहे, ओंकाराच्या पूर्वीची रुक्मरंगाची आणि पांढऱ्या रंगाची परब्रह्मस्थितीची अवस्था, त्याला वंदन केले. ओम नमो जी आद्या. आद्या आद्य शक्ती पांढरी आणि ओंकारापर्यंतची म्हणजे रुक्मिणी, म्हणजे पांडुरंग आणि रुक्मिणी.